महाराष्ट्रातल्या तमाम गडप्रेमींसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी आपल्या हाती येते। 31 मे पर्यंत राज्यातल्या सर्व गड किल्ल्यांवरची अतिक्रमणं हटवली जाणार आहेत। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आक्रमक पवित्रा घेत याबद्दलचे आदेश दिलेत। अतिक्रमण हटवण्यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आहे। 31 जानेवारी पर्यंत सरकारने जिल्हाधिकाऱ्यांकडून अतिक्रमणांची यादी मागवली आहे। 1 फेब्रुवारी ते 31 मे पर्यंत टप्प्याटप्प्याने अतिक्रमण हटवण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत। पुन्हा अतिक्रमण होऊ नये म्हणून दक्षता समितीची नेमणूक सुद्धा करण्याच्या सूचना देण्यात आल्यात। राज्यात केंद्र संरक्षित 47 किल्ले आणि राज्य संरक्षित 62 किल्ले आहेत। किल्ल्यांच्या संरक्षणासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली 11 सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे। तुषार उपनवर आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। तुषार, काय तपशील आहे याबद्दलचा? आता सगळे किल्ले हे अतिक्रमण मुक्त होणार का? नक्कीच विशाल विलास, सर्व किल्ले आपल्याला आता अतिक्रमण मुक्त होताना पाहायला मिळणार आहेत। मध्यंतरीच्या काळामध्ये छत्रपती संभाजी राजे असतील किंवा भाजप आमदार नितेश राणे असतील यांनी याच अतिक्रमण हटावं या संदर्भातली मोहीम हाती घेतली होती आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता आक्रमक पवित्रा घेत आपल्याला जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठीत करण्यात आलेली आहे। 31 जानेवारी पर्यंत सरकारने जिल्हाधिकाऱ्यांकडून अतिक्रमणाची यादी मागवली आहे। या सगळ्याची कारवाई किती जलद गतीने होते, टाइम बाउंड मध्ये होते का, हे पाहणं महत्त्वाचं आहे। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।